दोन्ही मुठी बांधा. बोला भारत माता की आवाज सगळ्या ग्रामपंचायतीला गेला पाहिजे ना रे, धावत आले पाहिजे. ग्रामपंचायतचं कार्यालय झालंय स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालंय ना. बोला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. हरिवली मांडा ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब, आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे कृषी महाराष्ट्र प्रदेशाचे कृषी कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्र कुमार पाटील साहेब, आमच्या तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय संदीपजी गोवारी साहेब, आमचे नेते आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य राजूजी दळवी साहेब आणि माझे बालपणापासूनचे मित्र या भागातील प्रमुख कार्यकर्ते, पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय अरुणजी अधिकारी साहेब, रवीनाताई, उपसरपंच पाटील ताई, सरपंच अधिकारी, वनिता ताई अधिकारी मॅडम आणि आता मी सरकारी मॅडम मांडा, आमचे आदरणीय प्रफुल्लजी, उपस्थित सर्व माझ्यासमोर असलेले कार्यकर्ते, या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे युवा वर्ग आणि आमच्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी आणि विद्यार्थी मित्रांनो, बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना ग्रामपंचायत वासियांना मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या एक शिक्षकी देशातल्या शिक्षकाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी मला दिलेली संधीचं सोनं केलं, प्रचंड असं प्रेम केलं आणि प्रचंड मताने निवडून दिलं. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता तुम्ही तर सहकार्य केलंय, आता आमची जबाबदारी आहे खासदार साहेबांची मजबूत आहे. आता सांगा, ग्रामपंचायत कार्यालय आलं बरोबर, रस्ता काँक्रिटीकरण झालाय. माझ्या माहितीप्रमाणे इथे तुम्ही शासनाला भरपूर निधी मिळवून देता बरोबर ना, खदानी भरपूर आहेत ना तुमच्या ग्रामपंचायत मध्ये. आम्ही तर त्याचे बांधलेले नाही, परंतु शासनाने इकडे तुमच्या सुविधा केल्याच पाहिजे. तुमच्या पाठीचे आम्ही आहोत. आता कार्यालय झालं, अजून काय तुम्हाला आवश्यकता आहे ते आता जाहीर न बोलता अरुण आहे, अरुण माझा कान पकडू शकतो, त्याच्यामुळे प्रफुल्लजी आहे, सगळी मंडळी आहे आणि त्यामुळे आधार साहेब आहे, जवळ साहेब आहे, मी थोडा लांब आहे. परंतु ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू, तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे असं मनामध्ये कसं जाऊ त्यांच्याकडे किंवा काय असं कुठल्याही प्रकारे संकोच न ठेवता तुमच्यातलेच आम्ही आहोत आणि आम्ही वागता नाही तुम्ही तसेच वागतो बरोबर ना. एक वर्ष किती वर्षाचं 5 वर्ष म्हणजे 60 महिने, 60 महिन्यानंतर मग पुन्हा यावं लागतं ना. पुन्हा तुमच्या गावात येताना काहीतरी आम्हाला सांगावं लागेल ना. त्यामुळे ज्या ज्या तुमच्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही या जवाहरला एक ऑफिस चालू केलंय, आजच आता विक्रमगडचं एक ऑफिस त्या ठिकाणी चालू करतोय, तिथे कर्मचारी राहतील
आधार साहेबांचं वाड्याला ऑफिस आहे. म्हणजे ज्याच्या कुठल्याही प्रकारे संकोच न बाळगता या, तुम्हीच आमदार आहेत आणि त्या याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांकडे आपण जाऊ, त्यांना सांगू. सगळीच कामं होती ते 100% सांगू शकत नाही, परंतु जी जी होण्यासाठी आहे प्राधान्याने कुठली कामं घ्यायची ते सांगा. ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करू. तर शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा सगळ्या दृष्टीने एखाद्या तुमचा गावचा विषय असेल सार्वजनिक, त्या सगळ्याच्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काही हे करायचं काम नाही. आणि असं फरक आहे बाबा दाराकडे कसं जायचं किंवा खासदारांकडे कसं जायचं असं काहीही मला ठरवू नका. मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही मिळून आपल्याला आपला विकास साधायचा आहे. हे गाव एक चांगलं कबड्डीचं, तरुणांचं, सामाजिक आहे. मी लहानपणी सुरुवातीला बऱ्याच वेळा या ठिकाणी मुक्कामी पण राहिलेला आहे. बरोबर ना. आपण त्या तिथे कबड्डीचं ग्राउंड त्या ठिकाणी माझे पहिला प्रति संतोष शेलार हे माझे मित्र, त्यांच्या जोडीला मी यायचो. बाबू चौथे आमची गॅंग असायचे वगैरे. आणि आपले ते अधिकाऱ्यांचं नाव विसरलं हो, ते कबड्डी मधूनजी अधिकारी उत्तम कबड्डी खेळायचे. तेव्हापासून या गावाची माझं नातं आहे, संबंध आहे. त्यामुळे असं फरक मानायचं कारण नाही. त्यामुळे एक उत्तम व्यायामशाळा इथे आपण तयार करतो. अरुण, व्यायामशाळा आहे की नाही? आहे ना. साहित्य कसं आहे? साहित्य कमी आहे थोडं. तुम्ही इथे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे फॉर्म मिळतो. आता माझा मुलगा असतो जवाहरला त्या ऑफिसमध्ये, इथे तो फुटबॉल 11 वेळा नॅशनल झालेला आहे. बालेवाडीला होता. त्यामुळे आम्हाला आवड आहे, लहानपणापासून आवड आहे. एक सुसज्ज व्यायामशाळा, 7 लाखाचं साहित्य हे मिळतं. मंजूर आहे. आपटीसाठी 8 लाखाची जिम मंजूर आहे आणि 8.5 लाखाचं दोन कोटीमधून मंजूर आहे. ते करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जे जे लागेल ते आम्ही जरूर करू. पण एक व्यायामशाळा पाहिजे, समाज मंदिर पाहिजे सार्वजनिक कार्यक्रमासाठी. आणि आता तर महिलांचे सगळं आलेलं आहे, बरोबर ना. पूर्वी तुम्ही महिलांना कोणी विचारत होतं का? आता तर महिलाच प्रमुख आहेत ना. जे या देशाच्या, राष्ट्राच्या द्रौपदी मुर्मू मॅडम, तुमचं 7-12 नाव पूर्वी यायचं का? आता यायला लागलं ना. पूर्वी माझं नाव हरिचंद्र सकाराम भोये, पण आता काय लिहावं लागतं? आता काय नाव येतं? हरिचंद्र शेवंती सकाराम भोये. महिलांना कोणी विचारत होतं का? मानपान मिळत होता का? मोदीजींनी दिला ना, देवेंद्रजींनी दिला. आता 7-12 असेल, काही असेल, सगळ्या रेशन कार्ड कुणाच्या नावाने मिळतं? महिलांच्या नावाने मिळतं, बरोबर ना. जे जे महिला समाजापासून थोड्या लांब होत्या त्या एकत्र समाजामध्ये त्यांना पण स्थान महत्वाचं मिळायला पाहिजे. म्हणून महिला पुरुष एकत्र आहेत. आता 33% विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये पण 33% राखून ठेवलेले आहेत. म्हणजे महिला पण राजकारणात पण आता पुढे येतील. त्यामुळे आणि महिलाने एकदा महिला कधीच खोट्या बोलत 100 1-2 असतील, काय सांगता येत नाही. पण 98% तर महिला खऱ्या बोलतात आणि जे ठरवलं ते करतात. त्यामुळे महिलांनी पुढे आलं पाहिजे. तुमच्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आवश्यक असेल ते मी मोकळेपणाने आम्हाला सांगितलं पाहिजे. आता मोदीजींनी आपल्या देशाचा विकास करताना अनेक गोष्टी चांगल्या केल्या, तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु रेशन मोफत गरिबांसाठी, गरिबांना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जगायला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. त्यामुळे मोफत रेशन, त्यानंतर आजारी गरीब माणसाला आजार झाला तर 5 लाखापर्यंत आयुष्यमान भारत त्याचा पण विचार केला. त्याच्यानंतर जल जीवन मिशन काही ठिकाणी अपूर्ण असेल, कधी होणार? उद्याच आहे ना डॉक्टर साहेब, पालकमंत्र्यांनी मीटिंग लावली, उद्याच लावली. त्यामुळे
जल जीवन मिशन पाणी येणार म्हणजे आपल्याला पोटाला रेशन प्यायला पाणी. पालघर जिल्ह्याला प्रचंड यावेळी घरकुल आलेले आहे. घरकुल पण महिलांच्या नावावर येतात. त्यामुळे शासन अतिशय चांगलं चाललंय. याचा लाभ, या योजना समजून घ्या. त्या समजून आपला विकास. शेवटी काय, तुम्ही हातपाय हलवल्याशिवाय पोहायला येणार नाही. आणि लहान बाळ रडल्यावरच आईला कळतं ना की याला भूक लागली. त्यामुळे तुम्ही बोलले पाहिजे, आमच्याशी भांडलं पाहिजे. उलट हे आमचं झालं पाहिजे. तुम्ही ठणकावून आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण तुम्ही तुमची कुठे बजावलेले. आता आहे आमचं काम. त्यामुळे तुम्ही सगळे या. तुम्ही सगळे अतिशय चांगले आहात. त्यामुळे जास्त काय बोलत नाही, पण तुम्ही यावर एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.